आवडता नंदी असं नाही म्हणू शकत, पण एक आवडती जोडी आहे भावाभावांची, जसे की बकासूर आणि मथुर. ही जी जोडी आहे ती मला खूप आवडते. मुंबई बिंजोड क्षेत्रामध्ये राहुल दादाची जी निवड झाली त्यामुळे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबई क्षेत्रामध्ये. कारण की पुढे आता बैलगाडा क्षेत्रामध्ये काही नवीन बदल पण दादा आणू शकतात. खरं तर असं टीका करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जसं म्हणतात की फक्त मुलं ही फक्त बैलगाडा शर्यत बघायला जातात, तसं नाहीये. कोणी काम जॉब करून सुद्धा शर्यतीसाठी टाइम काढतो. कारण की माझंच एक्झाम्पल घ्या, मी रिअल एस्टेट मध्ये मला सॅटर्डे संडे कंपल्सरी म्हणजे सुट्टी भेटू शकत नाही. बट आपलं जे बिंदूर क्षेत्रामध्ये जे मैदान असतं ते मोस्टली संडेला असतं. मला पण खोटं बोलून मैदानामध्ये यायला लागतं. त्यामुळे असं नाही की कामधंदा सोडून मैदानामध्ये जातो, असं काय नसतं. बघा, महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये मग बिनजोड असेल किंवा घाटावरचं बैलगाडा जे काही शर्यतीचं मैदान असेल, यामध्ये ना बैलगाडा मालकीन हा जो 2024 असेल, 2025 असेल, 2026 असेल, बैलगाडा मालकीन यांचा देखील खूप महत्वाचा हातभार लाभलेला आहे. मग तो इन्स्टा रील्सद्वारे असेल किंवा बैलगाडा शर्यती मार्फत असेल, एक बैलगाडा क्षेत्र एक वारसा जपण्याचा एक महत्वाचा त्यांच्याद्वारे देखील हातभार लागतोय. त्यामध्ये सोनूताई मुंबईकर असतील, त्याचप्रमाणे उर्मिलाताई असतील, सोनूताई असतील, त्याचप्रमाणे वैशू करडे असतील, प्राजक्ताताई असतील, अनेक रीस्टारचा यामध्ये समावेश आहे. आणि नक्कीच आपण आता जी मुलाखत घेत आहोत कर्जतकरांच्या लाडक्या वैष्णूताई मुसले, तर बघा यांच्या मार्फत अनेक रील्स आपण बघत असतो इंस्टाग्रामवरती, आणि ते स्वतः बैलगाडा मालकीन देखील आहेत. आता बैलगाडा क्षेत्रासंदर्भात आपण काही महत्वाची सविस्तर मुलाखत घेतोय त्यांच्या मार्फत. ताई नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम स्वतःविषयी थोडक्यात माहिती द्या ना. माझं नाव वैष्णवी मुसळे. मी कर्जत येथे राहते. बैलगाडा आवड ही लहानपणापासूनच आहे. तो जो नाद आहे तो लहानपणापासूनच आहे, म्हणून तो एक आवड तो जोपासण्याचा मी प्रयत्न करत असते. बघा, बैलगाडा क्षेत्र कुठलाही क्षेत्र असो, आवड देखील महत्वाची असतेच, परंतु बैलगाडा क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये ना तितक्याच ताकदीने टेम्परेचर देखील आपल्याला पाहायला मिळतो उन्हाळ्यात. आणि एक आपण मुलगी असल्यानंतर देखील बैलगाडा क्षेत्राची जी आवड निर्माण झाली, प्रथमतः आपल्या कुटुंबाचा देखील हातभार देखील महत्वाचा असतो कुठलीही गोष्ट म्हटलं तर, क्षेत्र म्हटलं तर बैलगाडा हा क्षेत्र आपण का निवडला? म्हणजे ते सांगितल्याप्रमाणे आवड आहे, लहानपणापासून आवड आहे, परत एक नाद आहे, आणि मेन गोष्ट म्हणजे घरात बैल आहेत, त्यांना पळण्यासाठी नेणार, त्यांच्या अंगावर गुलाल पडतो, ते बघून खूप आवडतं, छान वाटतं. कुठेतरी ना रील स्टार असतील त्यांच्या जे काही इंस्टाग्राम वरती कमेंट येत असतात की कुठेतरी फेम साठी रील्स बनवतात किंवा बैलगाडा शर्यतीनं जात असते, अशा खूप साऱ्या आपण कमेंट बघत असतो. ते कमेंट करणाऱ्यांना आपण काय म्हणजे प्रत्युत्तर काय द्यायला हवं, काय म्हणणं याबद्दल? सिंपल आहे, मुलींना त्यांचं मेन गोष्ट सौंदर्य सर्वात इम्पॉर्टंट असतं, आणि मुली कुठल्या फेम घेण्यासाठी हा नाद करत नाही. जर करत असतात तर त्या म्हणजे घरातून बाहेर पडल्या नसते, अड्ड्यामध्ये आल्या नसते. एवढं 43 टेम्परेचर असून सुद्धा ते प्रत्येक मुली ज्या असतात की सोनू झाली, प्राजक्ता झाली, माऊ झाली, हे प्रत्येक लोक शर्यतीमध्ये असतात. तसंच नाही, फायनल होण्यासाठीच नाही, गटच्या आधीपासून गट ते फायनल पर्यंत ते कंटिन्यू पूर्ण तिथे असतात, व्हिडिओ बनवतात, रील्स करतात. जे बैल उजेडत नाहीये त्या बैलाला उजेड आणण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक बैलासोबत एक फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. कुठेतरी ना प्रत्येक बैलगाडा मालकीनीचा जो काही एक एक आवडता नंदी ठरलेला असतो, एकच नाही खूप सारे आवडते नंदी असतात. आणि स्वतः आपण बैलगाडा मालकीन आहात, तर आपल्या दावणीला कोणते नंदी आहेत आणि होते? म्हणजे आता आपल्या दावणीला जे होतं एक महाकाल आहे, जो आता आपला इथे बिनजोड तर गाजवतच आहे, आणि आपला एक शंभू होता ज्याची आत्ताच देवाज्ञा झाली शंभूला. बट आपला जो महाकाल आहे तो आता बिनजोड पण गाजवतोय, आणि आता तो सध्या घाटावरती आहे. आता माळशिरस मैदानात पण तो पळाला, गटाला दुसरा आला, गाडी फॉल झाली. ओके, बघा आता तुम्ही माहिती दिली त्याप्रमाणे की शंभूची देवाज्ञा झाली, या अगोदर देखील बघिरा देखील असेल, सिकंदर असेल, किस्मत असेल, त्याचप्रमाणे सम्राट असेल, डोंगरिया असेल, अनेक टॉपचे नंदी जे काही आपल्या महाराष्ट्राला असेल, सर्व बैलगाडा चाहत्यांना सोडून गेले. बघा, त्याबद्दल आपण या अगोदर देखील खूप साऱ्या कमेंटमध्ये, मुलाखतीच्या कमेंटमध्ये आपण बघत असतो की जास्त ओव्हरडोस झाला, इंजेक्शन दिला, असे खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट ह्या येत असतात. तर यावरती आपलं मत काय? म्हणजे जर ओव्हरडोस होत असताना, तर जसं की मथुर आहे, बकासूर आहे, ती जी दोन नंदी आहेत ते अजूनही टॉपला पळतात. मथुरचं तर वय सुद्धा झालंय. जर ओव्हरडोस देत असता मथुरला, तर मथुर आता आपल्या सोबत नसता.
की बघा त्या पलीकडे आणखी देखील कमेंट्स होता किंवा चर्चा चालू होती की सर्व टॉपच्याच नंदी जे काही आपल्या महाराष्ट्राला गमावून बसलेले आहेत, तर टॉपचे आणि काही गरिबांचे जसं आपला गरिबांचाच शंभू गेला बरोबर. तर याबद्दल आपलं काय मत आहे? असं काही नाहीये टॉपचे गरिबांचे, असं काही नाही. जसं की आपल्या खाण्यामध्ये काहीतरी केमिकल येऊ शकतं, तसंच त्यांच्या खाण्यामध्ये पण काहीतरी केमिकल युक्त मिक्स होतं कधी कधीतरी, तर त्यामुळे नाही सांगू शकत. की बघा आता तुम्ही बैलगाडा शर्यतीनं जाता, यामध्ये कुटुंबाचा देखील तितकाच हातभार लागतो की कधी कधी आपल्याला सपोर्ट तेवढाच मिळतो की काही निगेटिव्ह देखील आपल्याला केलं जातं? नाही नाही, माझ्या कुटुंबाचा पूर्ण मला सपोर्ट आहे. जेवढी मला एक्साइट नसते तेवढे त्यांना असते की तू लवकरात लवकर जा, 7 वाजता मैदान आहे ना, ठीक आहे, 7 वाजता जाऊ शकते. असं घरातून कुठलं नाहीये की नको जाऊ, तिथे फक्त मुलं असतात, मुलींना नाहीये, तू घरनाच व्हिडिओ काढ, असं काही नाहीये कोणाचं घरच्यांचं. महाकालचे आपण आता जर्सी परिधान केले. महाकाल एक टॉप मध्ये पाहायला गेलं तर मुंबई बिनजोड क्षेत्रामध्ये असेल, 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एक टॉपचा नंदी मानला जातो. महाकाल विषयी थोडक्यात माहिती द्या ना. महाकालचं कसं माहितीये, आजपर्यंत कधी तो जास्तीत जास्त बिनजोड हारल्या पण नाही. म्हणायला गेलं 100 पैकी तो 1-2 बिनजोड हारले असेल, बाकी तो प्रत्येक बिनजोडमध्ये गुलालात राहतो. आता जसं झालं आपलं कर्जत केसरी मैदानात पण तो गट पास होता. सेमीला टॉपच्या गाडीवर असून पण तो 2 नंबरला उतरला. त्यामुळे महाकाल आता त्याची सुरुवात आहे, तो पुढे जाऊन त्याचं पण एक नाव जे आहे ते खूप मोठं होईल. बघा बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा असेल एक आवडता नंदी हा ठरलेला असतो. तसा आपला आवडता नंदी कोणता आहे? आवडता नंदी असं नाही म्हणू शकत, पण एक आवडती जोडी आहे भावाभावांची, जसं की बकासूर आणि मथुर. ही जी जोडी आहे ती मला खूप आवडते, बकासूर आणि मथुरची. अजून पण आहे आपलं, जसं की हिंदकेसरी सोन्या आहे, आपला सर्जा आहे, प्रत्येक बैल आवडतात, बट एक जास्त फेवरेट म्हणतात ना, तसं एक बकासूर आणि मथुर आहे. की बघा आता बकासूरचा आणि मथुरचा विषय काढला तर आपण आता बकासूर ना एक 2 महिन्यापासून बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच देव मानला जातो बकासूरला. आणि बकासूर संदर्भात आपण काय माहिती द्याल म्हणजे याबद्दल बॅकफूट वरती? बकासूरला आपण ट्रोल नाही करू शकत, कारण की बकासूरचा जो काळ होता त्या बकासूरने पूर्ण गाजून ठेवलाय. त्याचा रेकॉर्ड कोणी मोडला आणि त्याचा रेकॉर्ड कोणी केला पण नाही. द्वादशी हिंद केसरी बकासूर झालाय, त्यामुळे बकासूर हारो आज जितो, त्यामुळे एवढं काय नाही. जी आवड आहे ती आवड आहे बकासूर बद्दल. बघा बकासूर आता बकासूर बद्दल आपण मत व्यक्त केलं, परंतु एक मथुर देखील बिनजोडचा किंग मानला जातो. मथुर विषयी थोडक्यात मत व्यक्त करा ना आपण. मथुर बद्दल सांगू शकतच नाही. जिथे तिथे राहुल दादाचा म्हणजे शब्द टाकतो की भाई इथे आपल्याला गुलाल पाहिजे, तिथं मथुर 100% तिथं गुलाल घेतोच, म्हणजे घेतोच. ओके बघा हे दोन्ही पण नंदी आहेत, भावाभावाची जोडी. नेहमीच आपल्याला मैदानामध्ये दोन्हीपैकी एक नंदी असेल तर तिथे आपल्याला गर्दीच गर्दी पाहायला मिळत बरोबर, असते हा. नेहमीच. आता बघा यामध्ये बैलगाडा जी संघटना आहे आपली ठाणे, रायगड, पालघर, मुंबई बैलगाडा संघटनेने बघा पडत्या कालामध्ये, बंदीच्या कालामध्ये आणि जो आत्ताचा काल आहे यामध्ये फरक काय जाणवतोय आपल्याला? खूप नियमावली आहे ती पूर्णपणे चेंज झाले, स्ट्रॉंग नियमावली तयार झाले. ओके म्हणजे एक चांगल्या प्रकारची नियमावली आता आखली गेली. आणि या अगोदरचा जर आपण काल बघितला तर यामध्ये पर्यायांच्या सहाय्याने जे काही जोड्या हाकलल्या जात होत्या, त्यानंतर शेपीला चावलं जात होतं, ते कुठेतरी आता बंद झालंय. जी नवीन नियमावली आले त्यानुसार हे सगळं आता बंद झाले. कुठेतरी हे थांबवण्याचा एक प्रयत्न चालू आहे. या अगोदरचा देखील विचार केला तर लाईव्ह आपल्याला पाहायला नव्हतं भेटत, पण आता प्रत्येक मैदानात बघितलं, प्रत्येक मैदान लाईव्ह आपण घरी बसून पाहू शकतो. युट्यूबर असो, इंस्टाग्राम असो, प्रत्येक नंदी उजेड आणण्याचे प्रयत्न करतायत. बघा आपण युट्यूबरचा मुद्दा घेतला, आता युट्यूबर्स बद्दल आपण काय सांगायला, कारण त्यांच्यामुळे देखील आता मी मुलाखत घेतो युट्यूबर्स आहे म्हणून बोलत नाही, परंतु युट्यूबर्स बद्दल आपण काय मत व्यक्त कराल याबद्दल? नाही, ते बघितलं तर युट्यूबर्स हे प्रत्येक मैदानामध्ये असतात, प्रत्येक अड्ड्यात असतात. आता घरी बसून आपण 10 सेमी असं 10 सेमीच्या प्रत्येक आपल्या जे आवडते, जसं की बकासूर, मथुर, सर्जा, कोण कुठल्या गाडीत ते आपण नाही चेक करू शकत कुठल्या सेमीमध्ये, तर ते एक सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे जे व्हिडिओ असतात युट्यूबवर ते आपल्याला एक हेल्पफुल ठरतात की आपला जो नंदी तो कुठल्या सेमीमध्ये पळणार आहे, कुठल्या गटात पळणार आहे. गरिबांची बैले जी आहेत ती उजेड आणण्याचा एक प्रयत्न युट्यूबर करतात. प्रत्येक गट असो, प्रत्येक सेमी असतो, कोणाचाही असो, ते असं हे दुय्यम करत नाही की पहिले जे टॉपचे सेमी आहेत ते दाखवतो. प्रत्येक सेमीची व्हिडिओचे एक सिंपल व्हिडिओ ते प्रत्येक युट्यूबर त्यांच्या अकाउंटला टाकत असतात. त्यामुळे कसं आपल्याला एक बघायला सोपं जातं. बकासूर बद्दल जर बोलायचं झालं तर बकासूर असा नंदी आहे की ज्याला पूर्ण बैलगाडा क्षेत्रात देव म्हणून संबोधला जातो. बकासूर
प्रत्येक मैदानामध्ये गुलाल प्राप्त करायचा, प्रत्येक मैदानामध्ये हिंद केसरी मैदान असो किंवा आपलं कुठलं केसरी मैदान असो किंवा नॉर्मल मैदान, प्रत्येक मैदानात तो एक गुलालासाठी प्राप्त व्हायचा. बट आता असा काळ आलाय की ज्याला गट पास करण्यासाठी पण खूप मोठा संघर्ष करायला लागतोय. त्याला पैऱ्यासाठी पण थोडं पुढे मागे होते की त्याला पैऱ्यासाठी अडचण येते, की ज्याला पैऱ्यासाठी अडचण येते तो म्हणजे वाशिम हिंद केसरी बकासूर. त्याला सुद्धा आता मध्ये काही पैरे भेटत नाहीयेत. बघा, बैलगाडा क्षेत्रातील कोणती व्यक्ती तुमच्यासाठी प्रेरणास्थान आहे? प्रेरणास्थान तसं म्हणायला गेले तर आपले स्वर्गीय आदरणीय पंढरीनाथ फडके. त्यांचं सगळं जे नेतृत्व होतं, डॅशिंग नेतृत्व, ते आजपर्यंत तर मी बैलगाडा क्षेत्रात बघितलं नाही आणि यापुढे पण त्यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. त्यांनी आपल्या बैलगाडा क्षेत्राचा एक खूप मोठा एक मोलाचा वाटा आहे. बरोबर आहे. बैलगाडा क्षेत्र पुन्हा एकदा चालू करण्यास आदरणीय पंढरीनाथ शेठ फडके त्यांचा खूप यांचा एक मोठा मोलाचा मोलाचा वाटा आहे. नक्की सिंहाचा वाटा बोलायला हरकत नाही. बघा, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई बैलगाडा संघटना असेल, सर्व पदाधिकारी असतील संघटनेचे, त्याचप्रमाणे संदीपभाई माली अध्यक्ष, पुन्हा एकदा नव्याने नियुक्ती झाली, त्यांच्याबद्दल आपण काय मत व्यक्त कराल? पहिले तर त्यांना अभिनंदन. त्यांच्यासारखं जे नेतृत्व आहे, परत एकदा आपल्याला मुंबई बैलगाडा क्षेत्राला एक अध्यक्षपदी म्हणून त्यांची निवड झाली. त्यांचं असं ते कधीच गोरगरिबांवरती कुठल्या बैलावरती अन्याय करत नाही. त्यांचे जे नियम असतात ते व्यवस्थित असतात. बघा, त्याचप्रमाणे राहुलभाई पाटील आणि नेहमीच दिलदार मनाचा राजा संबोधला जातो, लाडक्या मथुर बैलाचे मालक, आणि एक आताच मुख्य प्रवक्ता म्हणून निवड झाली. एक चांगलं नेतृत्व देखील पुन्हा एकदा महाराष्ट्राला लाभतंय. राहुलभाई पाटील यांच्याबद्दल काय सांगाल आपण? काय नाही, राहुल दादाबद्दल सांगायचं झालं तर राहुल दादा हे परत एकदा आता आपली जी बिंजोड क्षेत्र आहे त्यामध्ये नवीन नियम आणि मेन गोष्ट म्हणजे कोणाला अन्याय न करण्यासाठी उभा राहणारा माणूस जो आहे त्यामध्ये एक राहुलभाई दादाला मानलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुंबई बिंजोड क्षेत्रामध्ये राहुल दादाची जी निवड झाली त्यामुळे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबई क्षेत्रामध्ये. कारण की पुढे आता बैलगाडा क्षेत्रामध्ये काही नवीन बदल पण दादा आणू शकतात. बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण गेली 2 ते 3 वर्ष आहात आणि प्रत्येकाचा काहीतरी उद्देश ठरलेला असतो. तसा आपला बैलगाडा क्षेत्रामध्ये काय उद्देश असणार आहे? बैलगाडा क्षेत्रामध्ये तर हाच उद्देश असणार आहे की आपल्याला एक गाड्या मालकीन म्हणून एक संबोधलं जातं, बट गाडा मालकीनच्या पुढे एक हिंद केसरी गाडा मालकीन हे नाव लागणं हा एक उद्देश आहे. खूप मोठं एक स्वप्न आहे. मग आता सध्या आपलं लग्न नाही झालं, आपण बैलगाडा शर्यतीनं जात असता आणि बैलगाडा शर्यतीशी आपण निगडीत आहात. पुढे जाऊन लग्नानंतर देखील आपण बैलगाडा शर्यतीशी आपण असणार आहात का? हो हो हो. बघा, ज्याप्रमाणे मी सांगितलं की अनेक नंदींचे, टॉपच्या नंदींचा उल्लेख केला की मृत्यू झाला म्हणून. आता बघा, शंभू देखील आपला एक आवडता घरचा नंदी होता आणि नेमका मृत्यू कसा झाला शंभूचा? शंभूचा मृत्यू होणं हे म्हणजे एक आमच्यासाठी एक वेगळी गोष्ट होती. कारण की त्याचा बर्थडे जो होता तो 9 एप्रिल त्याचा बर्थडे होता. त्याच्या बर्थडेची आमची तयारी चालू होती आणि शंभूला आपला एक 28-29 मार्चला तो आजारी पडला. तर आपल्या औषध गोळ्या त्याच्या चालू होत्या, तपासण्या पण चालू होत्या. तपासण्या ऑलमोस्ट आपल्या सगळ्या नॉर्मल होत्या. बट 1 तारखेला पहाटे आपल्या शंभूला देवाज्ञा झाली. ते असं होतं ना की ज्याचं आहे त्यालाच माझ्या प्रत्येक गाडा मालकाला खूप जण बोलतात की इंजेक्शन देऊन होतं असं तसं, पण असं प्रत्येक गाडा मालक आहे किंवा बैलगाडा जो मालक आहे जो आपल्या नंदीला त्याचा एक मुलावानी जपतो. कारण की आम्ही जर बघितलं ना, आमचं शंभूचं आणि आमचं जसं नातं होतं, एक भावा बहिणींचं नातं होतं. तुम्ही माझ्या व्हिडिओ पण बघितले असतील, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये असं पण होतं की मी त्याला हाक मारायची, शंभू तो लगेच टर्न व्हायचा. अशा खूप साऱ्या व्हिडिओ ज्या व्हायरल पण गेल्या, त्यामुळे एक भावनिक जे नातं आहे ते दिसून येतोय. आणि शंभू बद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. बघ, आता 2 ते 3 महिन्यामध्ये ना अनेक टॉपचे नंदी मुंबई बिनजोडने जे काय गमावले आणि प्रत्येक गाडा मालक प्रयत्न करत असतो की आपला नंदी गेल्यानंतर त्याचा वारसा जपण्यासाठी एक वेगळा नंदी, एक चांगल्या प्रकारे नंदी खरेदी करण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक गाडा मालकाचा. तसा आपला शंभू गेल्यानंतर काय प्रयत्न काय असेल, कुठली नवीन खरेदी करण्याचा प्रयत्न असेल? आहे म्हणजे आपल्या बोलणं तर चालू आहे. आपली जी एक नवीन खरेदी आपण ऑक्टोबर मध्ये एक नवीन खरेदी करतोय, चांगला आहे म्हणजे टॉपला पळणारा बैल आपण खरेदी करतोय. ओके, म्हणजे खरेदी कधी होणार आहे एक अंदाजे? ऑक्टोबर मध्ये बर्थडेच्या दिवशी. बघा, यामध्ये ना जास्तीत जास्त बैलगाडा क्षेत्रामध्ये तरुण वर्ग देखील आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय. कधीतरी ट्रोल केलं जातो तरुण मुलांना जास्तीत जास्त की बैलगाडा क्षेत्राकडे एक वेगळ्या दृष्टीने टीका होत असते की तरुण वर्ग यांना कामधंदा राहिला नाही,
यांना जॉब नाही, फक्त बैलगाडा शर्यतीच पर्यंत मर्यादित आहेत, अशा खूप साऱ्या टीका केल्या जात असतात. तर आपण तरुणाई जो काही वर्ग आहे त्यांना काय संदेश द्याल बैलगाडा शर्यत संदर्भात? खरं तर असं टीका करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जसं म्हणतात की फक्त मुलं ही फक्त बैलगाडा शर्यत बघायला जातात, तसं नाहीये. कोणी काम जॉब करून सुद्धा शर्यतीसाठी टाइम काढतो. कारण की माझंच एक्झाम्पल घ्या, मी रिअल एस्टेट मध्ये, मला सॅटर्डे संडे कंपल्सरी म्हणजे सुट्टी भेटू शकत नाही. बट आपलं जे बिंदूर क्षेत्रामध्ये जे मैदान असतं ते मोस्टली संडेला असतं. मला पण खोटं बोलून मैदानामध्ये यायला लागतं. त्यामुळे असं नाही की कामधंदा सोडून मैदानामध्ये जातो, असं काय नसतं. बघा, एक इंस्टाग्राम बद्दल जे काही फॉलोअर्स बद्दल बोलायचं आलं ना, तर यामध्ये ना खूप सारे इंस्टाग्राम यूज करत असतात. त्यामध्ये मुश्किलीने एक 4 ते 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त 2,000-3,000 फॉलोअर्स होत असतात. पण वैष्णवीताई आपला विचार केला, आपण 1 वर्षाच्या अगोदर आपण 8,000च्या पेक्षा जास्त आपण फॉलोअर्स कंप्लीट केलेले आहेत आणि 10K देखील आपले लवकरच कंप्लीट होतील, यात मात्र शंका नाही. तर एक चांगली आपण जे काही आपल्या रीतीने रील्सच्या माध्यमाद्वारे आपण फॉलोअर्स देखील कंप्लीट केलेले आहेत, यासाठी देखील शुभेच्छा असतीलच. आणि इंस्टाग्रामच्या माध्यमाद्वारे आपल्याकडून आम्हाला काही युट्यूब क्षेत्रामध्ये देखील काही मुलाखतीच्या माध्यमाद्वारे आपल्याकडून काही पाहायला मिळतील का व्हिडिओ मुलाखतीच्या? हो, नक्कीच. आता आपले जर पहिले आपण इंस्टाग्राम वरती फोकस करतो, जर आपले 10K फॉलोअर झाले तर आपण युट्यूब मध्ये पण मुलाखती घेण्याचं विचार चालू आहे. हे नक्कीच एक महत्वपूर्ण वेल दिलात आपण. आणि जे काही बैलगाडा मालक आपण या अगोदर खूप सारे आपण बघतच आलो की बैलगाडा मालक हा देखील बैलगाडा शर्यतीशी एक महत्वाचा मानला जातो. प्रेक्षक वर्ग असेल, ओके, त्याचप्रमाणे महत्वाचा राहिला मुद्दा की बैलगाडा जे काही ड्रायव्हर असतात यांच्याविषयी आपण काय, कारण एक क्रिटिकल सिच्युएशन मध्ये बैलगाडा शर्यत जे काही बैलगाडा हाकलण्याचं नेहमीच काम यशस्वीरित्या पूर्ण करत असतात, त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? एक रिस्क असते त्यांच्यासाठी, फॅमिली असते. रिक्स म्हणजे खूप रिक्स असते, कारण की त्या गाडीला ब्रेक नसतो. मेन म्हणजे जर बघायला गेलं तर खूप जणांचे ऍक्सिडेंट जातात, खूप जणांची गाडीवरून पडतात आहेत. पण त्यांची पण एक आवड आहे, तेच. बघा, एक 2 ते 2.5 महिन्यापासून ना आपल्या रोहिदास जोगले युट्यूब चॅनल वरती मुलाखत खरं तर काही टाइम मिळत नव्हता काही कारणास्तव, त्यामुळे मुलाखत देखील नव्हती. आणि एक वेगळा मुलाखत एक घेण्याचा तुमच्यामुळे योगायोग आला आणि एक महत्वाचा आपण एक महत्वपूर्ण वेळ दिलात मॅडम. आणि नक्कीच एक महत्वाची जी बैलगाडा मालकीन नेमकं काय असतं, बैलगाडा शर्यत संदर्भात संघर्ष काय असतो या क्षेत्रामध्ये येण्यासाठी, याची थोडक्यात आपण माहिती दिली, त्यासाठी आपलं देखील धन्यवाद. खरं तर मला पण कुठेतरी एक व्यक्त व्हायचं होतं, बट व्यक्त होण्यासाठी इंस्टाग्राम हे एक परफेक्ट माध्यम नव्हतं. ते फक्त एक रील्स साठी, पोस्ट साठी एक ठीक होतं. व्यक्त होण्यासाठी एक छोटीशी बाईट किंवा छोटीशी मुलाखत तर द्यावीच लागत होती. आणि दादा, खरं तर तुला पण धन्यवाद, तू वेळात वेळ काढून इथे येऊन एक छोटीशी बाईट का होईना माझी घेतलीस. आणि प्रेक्षकांना जर चुकून माझ्याकडून काही चुकी झाली असेल, चुकी बोलण्यात काही चुकी असेल, त्याबद्दल क्षमा असावी. धन्यवाद.